नसरापूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा श्रीफल वाढविण्यासाठी शिवसैनिकांचा जल्लोषपूर्ण सहभाग. कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीतील नसरापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीफल वाढविण्यासाठी नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील चांदई शिवमंदिरात शिवसैनिकांनी जल्लोषपूर्ण वातावरणात सहभाग घेत थेट सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीफल कर्जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, संघटक सुनील रसाल, समन्वयक रमेश मते, प्रवक्ता विलास श्रीखंडे, उपतालुका प्रमुख मिलिंद विर्ले यांच्या उपस्थितीत वाढविण्यात आला. त्याप्रसंगी नसरापूर ग्रामपंचायतच्या शिवसेनेच्या थेट सरपंच पदाच्या व सर्व सदस्य पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महिला जिल्हा सल्ला सुरेखा शितोळे, तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे, आशा पालकर, कविता जाधव, नंदिनी देशमुख, भारती शिंदे यांसह उपतालुका संघटक तथा सदस्य पदाचे उमेदवार संतोष कोळंबे, विभाग प्रमुख संतोष मोहिते, प्रभाकर भोसले, चेतन पवाळी, महेश हाडप, गोविंद भोईर, कैलास थोरवे, बंटी थोरवे, अनिल थोरवे, जितेंद्र दर्वी, देविदास बागडे, उत्तम तिखंडे, निलेश रसाल, उत्तम निकम आदी असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने या प्रचारार्थ सहभागी झाले होते. आपण काल विरोधकांनी प्रचाराचा शुभारंभ आपल्या इथे केला, परंतु मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही या आमदार महेंद्र थोरवे, कार्यसम्राट आमदार यांच्या बाजूनी आम्ही उभे आहोत. त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही इथे उभे आहोत. त्यांनी आम्हाला विजन दिलं. आमच्या कार्यसम्राट आमदारांनी आम्हाला विजन दिलं की आपल्याला ग्रामपंचायतमध्ये किंवा आपल्या गावामध्ये काय केलं पाहिजे याचं आम्हाला त्यांनी एक विजन आमच्या समोर ठेवलं. आमच्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जवळजवळ 5.5 कोटीची कामं आपल्या या ग्रामपंचायतमध्ये झालेली आहेत आणि पुढील जवळजवळ 5 ते 7 कोटीची कामं आपल्याला इथे मंजुरीला आणि प्रस्तावित कामं आपल्याला दिलेली आहेत. त्यापैकी आणि विरोधकांनी जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध करायचा होता त्यांच्याकडे काही शब्द सुचत नाही आपण काय करावं आणि काय राहावं. कोरी पाटी त्यांनी सगळीकडे वाटलेली आहे. या गोष्टी या मतदारांच्या पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. आमच्याकडे विजन आहे. आम्ही या चांदई गावामध्ये, मी आता सुरुवात चांदई गावात असल्याकारणे चांदई गावाच्या बाबतीत बोलतो. आमच्या चांदई गावामध्ये जो शंकराच्या मंदिराचा जो रस्ता आहे, आता आपण आलात 2008 साली तो रस्ता, माझी बायको सरपंच असताना संतोष कोळंबे त्या ग्रामपंचायत बोर्डीमध्ये आम्ही असताना तो रस्ता इथे केलेला होता. त्यानंतर या रस्त्याचं आजच गायत काम झालेला नाही. या इथे आमच्या रस्त्याला लाईट नाहीये. मंदिराचा सभागृह अत्यंत जीर्ण होत चाललेलं आहे. त्याचंही काम करण्याचं आमचं मानस आहे. त्यानंतर आमच्या गावामध्ये आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, चांदईच्या उपस्थितांसाठी गावामध्ये स्मशानभूमीचा एक मोठा वाद पेटला होता. आमच्या लोकांची जुनी स्मशानभूमी ज्या जागेवर असताना काही ती स्मशानभूमी वेगळ्या जागेवर नेऊन बांधली आणि आमच्या लोक त्याच्यावरती नाराज झाली आणि आजपर्यंत त्या स्मशानभूमीवर कुठलाही अंत्यविधी होत नाही. अंत्यविधी करताना लोक जुन्या अंत्यविधी करतात. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आमदार साहेबांची चर्चा झाल्यानंतर आमदार साहेबांनी 15 लाखाची आम्हाला स्मशानभूमी मंजूर केलेली आहे. काल विरोधकांच्या काही नेत्यांनी भाषणामध्ये सांगताना सांगितलं की इथे कोणी जरी छाती बडवत असेल, तालुक्यामध्ये एवढा लाखा कोटीचा निधी आणला, तेवढ्या कोटीचा निधी आणला, ते जेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेब होते तेव्हाचा तो निधी आहे. पण अरे लक्षात घ्या, तो व्हिजन कुणाच्या तरी डोक्यात लागतो तेव्हा ती कामं केली जातात आणि तो व्हिजन माझ्या आमदारांच्या डोक्यात होता. म्हणून या तालुक्यामध्ये विकासाची झेंडा माननीय आमदार महेंद्र थोरवे यांनी आणलेली आहे. याची आपण नोंद घेतली पाहिजे. प्रत्येकाकडे मोठी मोठी पदं येऊन गेलेली आहेत. आपण काय केलं आहे तेही लोकांना सांगावं. आमदारांनी आमचं काय काम केलंय तेही लोकांना सांगा. काम केलंय त्याचं काम करणाराचा उदो करा. त्यांच्या कामाचा त्यांना कुठेतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नका. जी मी तुम्हाला अगदी विनंतीने सांगत आहे. त्यांचं विकासाचं विजन तुम्ही आमच्या ग्रामपंचायतला देणार आहेत. आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही प्रचंड प्रमाणात विकास करणार. आम्ही जाहीरनामा दिलेला आहे. मी सर्व भाषणातून सांगत नाही, तुमच्यापर्यंत जाहीरनामा पोहोचेल आणि तो जाहीरनामा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही या ग्रामपंचायतमध्ये किती विकास होत आहे. बरेचसे मुद्दे आहेत, परंतु मी आता ते मुद्दे थांबवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने, ते खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेले असे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच या मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तृत्ववान आमदार
महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली सगळी घोडदौड चाललेली आहे. आपण ही ग्रामपंचायत ही शिवसेनेची बालेकिल्ला असलेली ग्रामपंचायत आहे. पहिले गेली मागेही 5 वर्षे शिवसेनेच्याच ताब्यात होती आणि जर कोण असं म्हणत असतील विरोधक का हे शिवसेना यांची नाही, शिवसेना अरे शिवसेनेचे विचार ज्या लोकांनी घेऊन आमदार आमचे महेंद्र शेठ थोरवे एकनाथजी शिंदे चालले, हिंदुत्वाचे विचार कोण पुढे घेऊन चाललंय याचं खऱ्या अर्थाने इथला मतदार सुज्ञ आहे. याला चांगलं समजतं. शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण आमचं आहे, हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, काल आम्ही विरोधकांच्या काही गोष्टी ऐकल्या. ह्या मतदारसंघाचा विकास कुणी केला, या ग्रामपंचायतचा विकास आम्हीच केला अशा गमजा मारणाऱ्या लोकांनी समोर येऊन दाखवावं आम्हाला का एकतरी पत्र कोणाला लिहिलं होतं का या कामासाठी. इथं असलेले कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा विकास एका अर्थाने बघवत नाही असं म्हणायला लागेल. म्हणून या गोष्टी सुचतात. कुठलं गाव नाही असं या ग्रामपंचायतमधलं नाही, नव्हे तालुक्यातलं मतदारसंघातलं कुठलं गाव नाही का तिथं विकास झाला नाही. अतिशय प्रामाणिकपणे एक विजन घेऊन आपले आमदार आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. कारण याचा अर्थ त्यांनी रात्रंदिवस 24 तासातून 18-18, 20-20 तास आपल्या लोकांसाठी, जनतेसाठी, मतदारांसाठी काम करत असतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन ग्रामपंचायत किती महत्त्वाची आहे हे आपण समजलं पाहिजे. गेल्या वेळी आपल्याच ताब्यात असल्यामुळे काही अडचणी आल्या नसतील आपल्याला, पण ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत नाही त्यांना खऱ्या विकासाला किती अडचणी होतात हे लक्षात येतं. लोकप्रतिनिधी तिथं सभागृहात आपले म्हणणं मांडतो, आपले विचार मांडतो, तेव्हाच लक्ष मंजूर होतात ना हे रस्ते. ह्या उखळू चांदई रस्ता सुद्धा 1 रकमी 2 कोटीचा रस्ता मंजूर झाला आणि तो पूर्णही झाला. या असे अनेक तालुक्यातले नसरापूर सालवड रस्ता PMJSYच्या माध्यमातून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आमदार साहेबांनी त्याचा सतत पाठलाग करून तो रस्ता मंजूर झाला. असे अनेक या तालुक्यात मध्ये रस्ते आले. आता मला वाटतं कणबोली तिथला एक विरचोलीचा ब्रिजचा एक नाबार्डमधून चालू आहे. असे अनेक किती बोलावं तेवढी कामं कमी आहेत. त्या चांदाईचा ब्रिज आपल्या डोळ्यासमोर आहे. असे खूप कामं आहेत आपल्याला का. आणि इथं हा संपूर्ण सुशिक्षित मतदार आहे, सुज्ञ नागरिक आहेत. यांना कुणी विकास केला, कुणी कामं केली हे आपण नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, आता आपण ग्रामपंचायत पुरतं बोलायचं झालं तर आपण सर्वांनी अगदी सहजपणे घेऊ नका. डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस राहिलेल्या 5 दिवसात घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांपर्यंत आपण पोचायला पाहिजे. आणि येणाऱ्या 5 तारखेला जास्तीत जास्त मताने आपला थेटचा उमेदवार आणि सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील. थेटचे उमेदवार आहेत तेजस्विता जितेंद्र दळवी, यांची निशाणी कब्बशी आहे. तसेच आपले संतोष मोरेश्वर कोळंबे हे सदस्य पदासाठी उमेदवारी लढवत आहेत. त्यांची निशाणी छत्री आहे. आणि निलिमा निलेश रसाळ यांचा छताचा पंखा अशा या 1 नंबरच्या उमेदवारांची निशाणी आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन घरोघरी जाऊन प्रत्येकाला समजून सांगण्याचं काम करावं. आणि येणाऱ्या 6 तारखेला 5 तारखेचं निवडणूक झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर 6 तारखेला तुम्ही आम्हाला मोठ्या फरकाचा विजय द्याल अशी अपेक्षा करतो. आणि इथे